होती त्यांची, त्या सत्तेला मोठा हादरा बसलाय। ऐतिहासिक अशा प्रकारचा भाजप शिवसेनेचा विजय मुंबई महानगरपालिकेवरती। पण ज्या प्रकारची राजकीय स्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे, ज्या प्रकारची विरोधकांची राजकीय परिस्थिती आहे, या परिस्थितीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये जवळपास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं यश मिळवलेलं होतं। पण मुंबईमध्ये मात्र मी पुन्हा सांगतो, मुंबईमध्ये मात्र हा विजय वारू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलेला आहे। त्यांना यश आलेलं नाहीये। यश हे भाजप शिवसेनेच्या बाजूने गेलंय। ऐतिहासिक विजय त्यांचा मुंबई महानगरपालिकेवरती। भाजपचं स्वप्न साकार झालं। महापौर हा महायुतीचा असणार हे नक्की झालं। अभिनंदन। धन्यवाद विलासरावजी। माझं असं म्हणणं आपल्याला आहे की 6 जागा मिळवणारा ब्रँड असतो का हो? सामान्य शिवसैनिक एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची कामगिरी बघा। देवेंद्रजींसारख्या एका सामान्य घरात जन्माला आलेले, अरे तुमचं अभिनंदन केलं। ब्रँड कसा राहिला? 6 जागा हा ब्रँड असू शकतो। ब्रँड वाजला ना यांचा, म्हणजे 6 जागा या ब्रँड असू शकतात ते सांगा मला। म्हणजे हा नम्रपणे स्वीकारला पाहिजे विलासरावजी। या विजयाचं अभिनंदन आम्ही नम्रपणे स्वीकारतो। परंतु सामान्य कार्यकर्त्यांनी कष्टानं या महानगरपालिकेची या भ्रष्टाचारी मगरमिठीतनं ही सुटका केली आहे। विलासरावजी, आपलं अभिनंदन। अतिशय संयतपणे स्वीकारण्याचा आमचा इरादा होता। पण अजूनही ठाकरे ब्रँड जिवंत आहे आपण असं म्हणत असाल तर निश्चित मराठी पत्रकारितेनं ठाकरेंच्या प्रेमातनं बाहेर आलं पाहिजे। हा सामान्य कार्यकर्त्यांचा विजय, हा ब्रँड विरोधी पक्ष यांच्या प्रेमातनं आपण बाहेर पडा। हा काय ब्रँड असू शकतो ताई? नाही ब्रँड आहे ताई? नाही अजिबात। 6 जागा मिळवणारा ब्रँड आहे। मनसेला 6 जागा मिळाल्या। हा तुम्ही ब्रँड म्हणता तर गेल्या वेळेला 7 जागा होत्या। गेल्या वेळेला 7 जागा होत्या, त्यात 6 जागा झालेल्या। 6 जागा झालेल्या यांना मनसेला। मुंबईकरांचे बरं ठीक आहे, मला जवाब की त्यांनी भगवा फडकवला आहे महानगरपालिकेवरती, पण 6 जागा सडकून बँड वाजलाय पूर्णपणे बँड वाजलाय। ठीक आहे, याकरता सर्वसामान्य मुंबईकरांचं अजितराव, आपण विजय सुद्धा असा स्वीकारला पाहिजे ना। तो विजय सुद्धा स्वीकारताना पत्रकारांनी ठाकरेंच्या बेगडी प्रेमातनं विलासरावजी बाहेर आलं पाहिजे। ब्रँड मराठी पत्रकारांवर बरं वाटलं पाहिजे। एक मिनिट मला सांगा, ब्रँड मुंबईमध्ये शाबूत आहे, मग हे आम्ही हरलो अशा पद्धतीचा विषय। मराठी पत्रकारांवरती आरोप कसे काय करू शकतात? ते स्वतः पत्रकार राहिलेले आहेत। बरं मला काय म्हणायचंय मराठी बरं बोला बोला तुम्ही। बोलायचंय की ताई जे बोलतायत आणि अजितरावजी सांगतायत, जर हे सगळं बोलण्याच्या आधी मागच्या वेळेला तुम्ही स्वतः त्यांच्या सोबत होतात आणि भ्रष्टाचाराचे आरोप। एक मिनिट, तुमच्यामध्ये मी बोललो नाही, एक मिनिट मला पूर्ण ऐका तरी त्यांचं म्हणणं आहे का? मागच्या वेळेचं काढणार का? ऐका नाही ऐका ना, तुमच्या मागच्या वेळेचं एक जण काय चर्चेला तयार आहे अजितराव। ते सगळे आमच्यावर ज्या लोकांना आरोप केले त्या सगळ्यांना जिंकलेले थोडं मन मोठं करायचं, ज्यांना तुम्ही आरोप केले। अजित पवारांनी तुमच्या श्रीमुखात आणली पुण्यामध्ये, माझ्यावरती आरोप केले, आणि तुम्हाला तिथं तुमची जागा दाखवली पुण्यामध्ये। अजित पवारांनी त्याच्यावरती बोला, तुम्ही काय केलं मागच्या वेळेला? त्याच्यावरती बोला। तुम्ही आमची मागच्या वेळेला आठवण देताय की आम्ही त्यांच्यावर सत्तेमध्ये होतात ना सोबत। उद्धव ठाकरेंना मांडीवर घेऊन मुख्यमंत्री केला होता ना। मी आवाज बंद करा, देणार जनतेला प्लीज आवाज बंद करा, आवाज बंद करा। की ज्या लोकांना नाकारलं मतदारांनी, आपण आत्मपरीक्षण करा ना। दोघांनाही थांबवतो। विद्याताई तुम्ही बोला। मला एक सांगायचंय, जर राज ठाकरे स्वतः ब्रँड नसतील आणि उद्धवजी नसतील तर राज ठाकरेंकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या विनवण्या करायला त्यांच्या घरी गेलेले सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे। आणि ठाकरे ब्रँड जो आहे तो मुंबईकरांचा लाडका आहे, याचा काही प्रश्न नाही। तुम्ही मराठी पत्रकारांनाच का दोष देताय? मराठी माणसाला कुठेतरी असं आता वाटायला लागलेलं आहे की मराठी माणसाला मुंबईमध्ये घर सुद्धा मिळू शकत नाही, घर सुद्धा दिलं तर तू मटण मच्छी खाणार असशील तर तुला घर मिळणार नाही, असं जर बोललं जात असेल। आणि जर ठाकरे बंधू आता मला शीतलताई मला बोलू द्या ना,
आणि त्यांचं मत ऐकू द्या ना. भ्रष्टाचाराबद्दल जर बोलत असतील तर हे टक्केवारी आणि भ्रष्टाचार हा यांच्याही काळात बोकाळलेला आहे. आणि आज ज्या निवडणुका तुम्ही जिंकलेल्या आहात ते पैसे वाटूनच झालेलं आहे ना. पैसा आणि निवडणुका हे समीकरण झालेलं आहे. नाही. वॉशिंग मशीन त्या लोकांनी झालेलं दिले. आहे. आणि ताई, आम्हाला ताई, पैसे ताई, वाटप, ताई, निवडणूक आयोग सगळं जर तुमच्या मतदारांचा अपमान आहे. सगळं जर तू हा मुंबईच्या मतदारांचा अपमान करताय मतदार तुम्ही. पैसा घेतो काही बर एक मिनिट हा मतदारांचा अपमान अनेक ठिकाणी मी मंदार सर. एक मिनिट अजित एक मुद्दा आपण ही चर्चा एक मिनिट ताई एक मिनिट ही चर्चा आपण विद्याताई एक मिनिट ही चर्चा थोडी पुढे घेऊन जाऊया, कारण अजून जे आकडे दिसत आहेत त्याच्यामधला एक अर्थ आपल्याला काढायचा आहे. 114 सत्ताधारी पक्षाकडे गेलेले आहेत, त्यांचं अभिनंदन आहे. जो जिता वही सिकंदर आहे, पण त्याबरोबरनं विरोधी पक्ष तेवढाच सशक्त असणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये लोकांनी सुज्ञपणे एक कौल दिलेला आहे. 108च्या आसपास विरोधाच्या बाकावरती असणार आहेत नगरसेवक. म्हणजे 114 एकीकडे सत्ताधारी आणि 108 एवढं तुल्यबळ विरोधक असणार आहेत या महानगरपालिकेमध्ये. याचा आणि सुद्धा अर्थ आणि आपण समजून आणि घेतला असं पाहिजे. नाहीये खरं तर आता तिथं 227 पैकी 200 जागा जर तुम्हाला मिळाल्या असत्या तर सगळ्यांचा बँड आम्ही म्हणतो लँडस्लाइड विक्ट्री म्हणतो, पण आता काठावरचं बहुमत तुम्ही गाठलं. सकाळपासून एकदम थकत इथपर्यंत आलात. अभिनंदन केलं ना आम्ही तुमचं. 25 वर्षाची सत्ता उलथवून टाकली त्यांची, त्याच्याबद्दल अभिनंदन. पण मुंबईच्या जनतेनं सक्षम विरोधी पक्ष दिलेला आहे हे तितकंच खरं आहे. हा प्लीज. अभिनंदनच केलं पाहिजे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे असतील, SM जोशी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, कॉम्रेड डांगे असतील, सगळ्यांनी आणि 106 कामगारांनी बलिदान देऊन ही मुंबई राखलेली आहे. आता मुंबई जी घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे ते गुजरात संबंध मुंबईमध्ये ओतला जात आहे. आता त्या चर्चेला अर्थ नाही. ही याला काही अर्थ आहे का? या बोलण्याला काही अर्थ आहे का? ही मुंबई आमच्या निवडणुकीचे मुद्दे झाले. निवडणूक संपली. आता निवडणूक संपली. नाही मान्य करत. मतदारांचा जर तुमच्या बाजूने निवडणूक आयोग असेल, तुमच्या बाजूने ठीक आहे, सरकार असं असेल नाही. आणि प्रचंड पैसे वाटप असेल तर हे जर काय मतदान झालंय याच्यामध्ये फार काही कौतुक नाही. अजितराव मला अजितरावनं विचारतो. अजितराव, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही राजकीय नेता नंतर आहात. आज ह्या बातमीचं ह्या टॅलीचं विश्लेषण करून मला सांगा. सकाळी 10 वाजता सुरू झालेली मतमोजणी 8:22 झाली आहेत. 114चा जादुई आकडा तुम्हाला मिळवता बाकी सगळीकडे तुमचे गुलाल उधळून झाले. सगळं झालेलं आहे. पण मुंबई महानगरपालिकेनं मुंबईकरांनी दिलेला जो कौल आहे तो एकतर्फी वाटतोय तुम्हाला? तो पूर्णपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगणारा वाटतोय तुम्हाला? निश्चित मुंबईची जनता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत आहे. आणि संध्याकाळ का झाली गुलाल उधळायला? मी तर जिथे बघा एका वेळेला 2 प्रभागांचं त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. ताईंनी ते पूर्ण विश्लेषण केलं शीतलताईंनी की वेळ का लागतोय. विलासरावजी, त्या टेक्निकल कारणामुळं म्हणजे हे जे बहुमत आहे हे ते झटपट एकाच वेळेला सगळ्यांची मतमोजणी झाली असती, 1 तासात आमचं बहुमत स्पष्ट झालं असतं. त्या टेक्निकल प्रक्रियेला वेळ लागतोय याचा अर्थ मुंबईकरांनी आम्हाला उशिरा बहुमत दिलं असं तर होत नाही ना. गुलालच उधळून आलोय मी, सर्वांग माझं गुलालानं माखलेलं आहे. त्यामुळं याच्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं. आणि मुंबईकर